हा. काका, आपल्या ऋषीमुनींनी या हा. अवस्थेचं इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे. बरोबर मला आहे. असं वाटतं की शास्त्रज्ञांनी या फिजिओलॉजीचं अनालिसिस करण्याची आवश्यकता आहे. खूपच एवढं मोठं जर ज्ञान आहे तर ते असं अर्धवट सोडून नाही उपयोगी. एवढे शोध लागतायत नवीन नवीन. तर या गोष्टींचा शोध लागले तर सर्वसामान्यांना त्याचं ज्ञान व्हायला मदत होईल. हो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतो की नाही आपण, तर हो, त्या मानसशास्त्र. मानसशास्त्राचा आता अलीकडे नवीन नवीन संशोधन बरेच निघत आहेत. तर त्यांना हो. या मानसशास्त्रामध्ये नेमकी आत्मस्थिती, जीवात्म्याची स्थिती आणि काशी जीवात्म्याची या तीन अवस्थेमध्ये काय स्थिती असते आणि तो हो. अलिप्त कसा असतो आणि दीप्त कसा असतो, हे दोन्हीचं हो जे ना. काही वर्णन केलंय, तर तो हो अभ्यास ना. जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत त्यांच्या विषयाला परिपूर्णता येत नाही. असं आहे. ज्ञान होत नाही त्यामुळे त्यांना ज्ञान त्याचं. परिपूर्ण ज्ञान होत नाही. हो ना. ज्ञान झाल्यासारखं वाटतं खरं, परंतु खऱ्या अर्थाने ते ज्ञान परिपूर्ण होत नाही. ज्ञान होत नाही ते. ही हम्म. वस्तुस्थिती आहे. अगदी बरोबर आहे. हो ना. हो ना. हा. खूपच छान, अतिशय सुंदर वर्णन केलं याचं, या तिन्ही अवस्थांचं. आणि बरोबर. जीवात्म्याचा कसा प्रवास होतो हे फार सुंदर पद्धतीने सांगितलं याच्यात. हो, खूपच अगदी छान अगदी. वाटलं काका. नाही, खूपच खूप छान छान. वाटलंय. चालेल, हम्म. बस असाच आनंद घ्या. आशीर्वाद हो. आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोल. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ बोल. हा. हा, मला म्हणजे आता मी भागवत शिकतीये. बरोबर भागवत आहे. वर्गाला ऍडमिशन घेतलं आहे. आता अच्छा. तर त्याच्यामध्ये तर आता आम्हाला ते 7 दिवसाचं असं निरूपण शिकवतायत. आता नामस्मरणाचं निरूपण सुरू झालंय. तर बर. त्याच्यामध्ये अजामेळाची कथा, भक्त प्रल्हादाची कथा सगळी येणार आहे. तर ते बरोबर. शिकवत असताना ते गुरुजींनी हा. आम्हाला नामामधला स्थायी भाव टिकणं महत्वाचं आहे. तर ते बरोबर. त्याचं थोडं मला विस्ताराने हवं होतं की नेमकं स्थायी भाव म्हणजे कशाला म्हणायचं. नाही, मुख्य काय माहितीये का, नाम नाम आणि नामी ज्याचं आपण नाम घेतो, म्हणजे आता रामाचं आपण नाम घेतलं तर हा. प्रत्यक्ष राम, प्रभू रामचंद्र किंवा राम तत्व काय आहे, ज्याचा आपण रामाची आपण व्याख्या करू की राम म्हणजे काय. की राम, राम हा ज्याच्यात रमण आपण करतो ते तत्व म्हणजे राम आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण मग्न होतो, चित्त ज्याशी एकरूप होतं, ते राम तत्व आहे. आणि अशी ही धारणा ठेवून जेव्हा रामाचं नाम घेतलं जातं तेव्हा नामी आणि नाम एकत्र होतात. ते नामी आणि नाम एकत्र झाला की त्या ठिकाणी तुमची ही साधना पूर्णत्वाकडे जाते, हा त्याचा अर्थ आहे. पण याचा बर. अर्थ आता काय, अजामेळाची जर कथा पाहिली तर त्याच्यामध्ये काय की तो आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवतो आणि हो. त्याच्या मृत्यूच्या वेळेस त्याला, तो मुलाला हाक मारतो आणि जे नाम घेतो त्यामुळे त्याला मुक्ती मिळते असं त्याचं वर्णन केलेलं आहे. की असं हो. म्हणजे नकळतपणे जरी नाम घेतलं तरी त्याला मुक्ती होते. तर तिथे धारणेच्या पलीकडचे विषय मांडलाय तिथे, की त्याच्यामुळे त्यांनी मुलाचं नाव ठेवण्याचा उद्देशच असा होता की एरवी आपल्याला काही नाम घेणं होत नाही आणि मग आपण मुलांमध्ये गुंतलेलो असतोच, तेव्हा मुलांना जेव्हा आपण संबोधन करू तेव्हा आपोआपच परमेश्वराचं नाम घेण्यात येईल. असं त्याचा हम्म, उद्देश हम्म, आहे. हम्म, आणि तो उद्देश त्या हम्म, ठिकाणी हम्म. मृत्यूच्या वेळेस मुलाचं नाव घेताना तो उद्देश सफल होतो. म्हणजे पुन्हा एकदा नाम आणि नामी, कारण चित्त त्याच्या ज्याच्यात गुंतलेलं आहे, ते चित्त त्याच्याशी एकरूप होतं. तर चित्त त्या नामात बरोबर. गुंतून जातं ना, संबोधन केल्यामुळे. हा. बरोबर बरोबर. आणि म्हणून त्याची मुक्ती तिथे दाखवली. नाही तर पुष्कळ लोकांचा प्रश्न असतो की बाबा हा तर त्याचं चारित्र्य आणि सगळं इतकं वाईट असतं, तर त्याला मुक्ती कशी हम्म. काय मिळते. तर ही मुक्ती मिळण्याचं रहस्य आपल्याला त्यात कळालं पाहिजे. समजलं ना. आणि बरोबर. बाकी बाकी पुढचा सुद्धा नामस्मरणाचा विषय विस्ताराने घेतलाय भागवतामध्ये. कारण हो हो तर हो. तो सुद्धा. नाही, आणि ते म्हणाले की हे सगळं वेद आणि उपनिषद सगळ्यांचं सार नामच आहे. म्हणजे ते खूप छान वाटलं मला, जे स्वामी हो. म्हणतात स्वामी नाम श्रेष्ठ साधन आहे, तेच हो. भागवत सांगतंय परत पुन्हा नव्याने. अगदी म्हणजे अगदी ते कळतंय तर अगदी छान वाटतंय शिकायला. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर, योग्य सांगितलं. हो योग्य हो आहे. हो. हा, ठीक. आपले आशीर्वाद असू द्या, भविष्यात भागवत सांगण्याची पात्रता स्वामींनी करून घ्यावी. हो हो, अगदी अगदी चालेल. आपल्याला खूप आशीर्वाद श्री आहे स्वामी तुम्हाला. समर्थ. हो. स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ. हा बोला. हा बोला. श्री स्वामी श्री साष्टांग नमन. स्वामी. आशीर्वाद आहे. तपडियाजी कुठे आहेत आता, सध्या पुण्याला गेले का तिथंच? नाही, पुढचा रविवार तिथून पुण्याहून अटेंड करू.
बरं बरं बरं. चालेल चालेल. बुधवारी जाणार बुधवारी जाणार आहे तुम्ही. बुधवारी जाणार आहे. अच्छा बरं. चला ठीक आहे. आत्म्याचं दर्शन होत नाही, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तर प्रत्येक कृतीतून होतो. हो खरंय ते. दर्शन काढणं काय आहे ते दर्शनाच्या पलीकडचा विषय आहे ना. दर्शन हा आपल्या नेत्राचा विषय म्हणजे इंद्रियाचा विषय आहे दर्शन. पण जेव्हा आत्मस्थितीमध्ये आपण जातो तेव्हा त्या दर्शनाच्या पलीकडे जातो. म्हणून त्याचा ज्या अर्थाने आपण दर्शन ज्याला म्हणतो की नाही ते खूप मर्यादित अर्थाने म्हणतो. दर्शन हो. खऱ्या अर्थाने दर्शन कशाचं आहे जे तुमच्या अंतःकरणामध्ये ज्याची संवेदना मिळते ते दर्शन आहे काय. हो. आणि ती संवेदना आत्म्याची मिळते त्यामुळे त्या अर्थाने आत्म्याचं दर्शन होऊ शकतं. पण नुसतं हा. तुम्ही म्हणाल की माझ्या डोळ्याला आत्मा दिसला पाहिजे तर हा, तो म्हणजे- तितका मर्यादित नाहीये. नाही. ते समजणं आवश्यक. हा ठीक आहे ना. चालेल. आणि आम्हाला सगळ्या बंधनातून मुक्त करायला तुमचा आशीर्वादच पुरेसा आहे. हो अगदी निश्चितच आहे. अगदी तोच हो. कारणीभूत आहे आणि तोच तुम्हाला मुक्त करणार यात काही शंका नाही. श्री स्वामी समर्थ. हा बोला. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. रश्मी हा बोला. काय खबर आहे हा सगळ्या? जो टॉपिक चालू आहे वेगवेगळ्या स्थितीत आपलं म्हणजे जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नात, हे सगळं म्हणजे मी आता एक बुक रीड करत होते सायको सायबरनेटिक्स म्हणून. तर थोडस त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे आता लोक म्हणजे स्टडी करत आहे त्याच्यावरती, असं आहे. त्याच्यावरती बुक लिहिलेला आहे हा. तर आता जे डिस्कस केलं ना तुम्ही हरबे काकांशी, तर हो. तोच टॉपिक आहे त्याच्यात पण. सायकोलॉजी आणि कसं म्हणजे डिवाइन एक्झिस्टन्स आहे हे प्रूव्ह करतायत ते. बरोबर आहे. बरोबर. डिवाइन एक्झिस्टन्स शिवाय बाकीचे एक्झिस्टन्स जे आहेत ते आपल्याला दिसणार पण नाही आणि अनुभवातही येणार नाही. हो हो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही जी 3 अवस्था आहेत ती 3 अवस्था ज्यांनी धारण केलेली आहे. कोणी धारण केले तर तो जीवात्म्याने धारण केले. तिन्ही अवस्थेमध्ये कोण जातो आणि कोण येतो त्या अवस्थेमध्ये तर तो जीवात्मा. तर जीवात्म्याने ते धारण केलंय तेव्हा जोपर्यंत जीवात्म्याचा परिपूर्णतेने अभ्यास होत नाही तोपर्यंत त्या तिन्ही अवस्थेचं खऱ्या अर्थाने पूर्ण ज्ञान होणार नाही. म्हणून तो जीवात्मा जो आहे तो जागृत असतो. जीवात्मा जो आहे तो स्वप्नामध्ये जातो आणि जीवात्मा आपल्या आत्मस्थितीमध्ये जातो. जीवभावाचा त्याग करतो आणि तो शुद्ध आत्मभावामध्ये केव्हा जातो जेव्हा तो निद्रेमध्ये जातो. तेव्हा निद्रा अवस्था जी आहे ही त्याच्याकरता ही आत्मस्थितीत जाण्याकरता ती अवस्था आहे असं त्याचा अर्थ आहे. Correct. कुलकर्णी बोला. जे आता जे आपण सांगितलं ते जे म्हणजे आसक्ती किंवा प्रकृतीत आसक्ती जे जीवात्म्याने धारण केलेलं जीवात्म्यालाच ते सोडावं लागेल. म्हणजे सुषुप्तीत ते सगळं सुटतं आपोआप. पण बरोबर. जागृतीत आपण परत त्या आसक्तीने याच्यात जातो. सुषुप्तीमध्ये काय होतं तो म्हणजे ना तो जागृत असतो ना स्वप्नात असतो. हो. म्हणजे कुठल्याही प्रकारची जाणीव त्याला नाही येत. आणि जाणीव म्हणजेच आसक्ती आणि अहंकार आहे. हो निरंकारी अवस्था जी आहे ना तीच ब्रह्मस्थिती आहे. हो त्यामुळे त्याने काय म्हटलं की त्याला आत्मस्थिती आत्मभाव म्हटलेला आहे. हो. कारण काय म्हणजे की एकदा आपली ती आसक्ती आणि कामना सुटलीचं काल महाराजांनी संध्याकाळच्या प्रवचनात हेच सांगितलं की अनासक्त निष्काम भावाला की ते तो आता आत्मस्थितीमध्ये जातो हे सांगितलेलंच आहे. ठीक. आत्मस्थिती जाण्याकरता हे 2 सुटलं पाहिजे. कामना आणि आसक्ती हे 2 सुटल्या तर तो आत्मभावात आपोआपच जातो. आणि हे वर टाकलेलं पांघरुण आहे आसक्ती आणि कामना हे पांघरुण काढलं तर तो प्रत्यक्ष काय तो आपल्याला दिसतो तसं आहे. आणि महाराजांनी त्या संयोग वियोग खूप सुंदर सांगितलं की वियोग होत राहतोय पण आम्ही आता घट्ट धरून ठेवतो त्याला याच्याकरता ते सुटत नाही. म्हणजे परमेश्वराची योजना सांगितली हो पूर्ण. परमेश्वरांची योजना सांगितली त्यांनी. संयोग वियोगापासून तो मुक्त करत असतो. पण माणूसच प्रकृतीमध्ये आसक्त असल्यामुळे पुन्हा संयोग करतो आणि पुन्हा त्याचा वियोग होतो. वियोग परमात्मा करतो. संयोग जो आहे तो मनुष्य जीवात्मा करत असतो. तर त्याच हेच चालेल याच्यात हे जे अविद्या म्हणतात तेच सांगत हाच सिद्धांत त्याच्यात हाच सिद्धांत. हा ठीक आहे. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा बोला. मकरंद बोलतो काका. हा मकरात बोला.
गुरुचं आज्ञापालन कसं करावं किंवा आज्ञापालन म्हणजे काय? गुरुची आज्ञा पालन करायचं म्हणजे गुरुने दिलेले जे आदेश असतात किंवा गुरुने दिलेले जे बोध असतात त्याचा तंतोतंत स्वीकार करणे आणि त्याच्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणे हा त्याचा अर्थ आहे. समजलं ना? ठीक आहे. गुरु जे सांगतात ते नेहमीच कल्याणाकरता सांगतात. बरोबर. त्यामुळे गुरुच्या बोधावर अतितर्क करू नये. ठीक आहे, शंका विचारावी, शंका विचारण्यासारखा भाग नाहीये. काही आपल्याला त्याच्यात क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल, पण त्याच्यावर कथ्याकोट किंवा अति तर्क ज्याला म्हणतो ना, हे कशावरून ते कशावरून वगैरे असं लोक बोलतात. तुमचं म्हणणं हे खरं कशावरून समजायचं, खोटं तर तुम्ही बोलत नाही ना, अशी आशंका व्यक्त करणं हा गुरुचा जो गुरुवर व्यक्त केलेला जो अविश्वास आहे, जो अविश्वास हा घातक आहे हे समजणं आवश्यक. याच्याने तुमचं नक्कीच दिशा आयुष्यातली योग्य दिशेनेच तुम्ही जाता त्यावेळी. बरोबर. श्री स्वामी समर्थ. काय खबर आहे, बोला, कसे आहात तुम्ही? हा, एकदम एकदम मजेत आहे काका. पण आजच्या या डिस्कशन मध्ये एक गोष्ट हे क्लिअर झालंय की सर्वात्म भाव म्हणजे आय एम मोर इंटरेस्टेड इन दॅट अभय रूप. तर नॉर्मली आपण सर्वांना काही ना काही भीती असतेच, राईट? वेरॅज इथे स्वामी क्लिअरली म्हणतात की त्या भावामध्ये गेलं की अभय दिसते. आणि स्वामींचं पण ते हेच आहे ना की भिवू नकोस. तर हा भय जो आहे त्याचं where does it come from? as I see it, it is because of the द्वैत भाव की मी वेगळा आहे, जग वेगळे आहेत आणि स्वामी वेगळे आहेत. तर तर तो that aspect is not getting very clear in this the examples. की त्या मोठ्या मत्स्याचं उदाहरण किंवा फाल्कनचं उदाहरण दिलंय ना, पण तो अद्वैत भाव कुठून येतो? दॅट आय एम नॉट व्हेरी क्लिअर. कारण वी हॅव टू एक्सपिरियन्स दॅट अभय स्वरूप, राईट? तर तिकडे जरा गोंधळ चाललाय माझा. मी सांगतो, थोडं स्पष्ट करून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हे जे काही दृष्टांत दिले ना, म्हणजे ज्याप्रमाणे मत्स्य जो आहे तो किती प्रवाह असला, तो पूर्व किनाऱ्यावर असेल, पश्चिम किनाऱ्यावर, त्याला काही याच्यामुळे काय कुठलीही हानी होत नाही, कुठली क्षती त्याच्यामध्ये होत नाही. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, जो पुरुष आहे ना, म्हणजे जो जीवात्मा आहे, तर तो त्याच्यामध्ये आसक्त झाल्यामुळे त्याला असं वाटतं किंवा आपल्या मनासारखं झालं नाही. आपली प्रतिक्रिया जी आहे ही त्याचे जीव भाव असेपर्यंत ही प्रतिक्रिया असतेच की मला हे पाहिजे आणि हे मला नको. पण ते जर तो आत्मभावात म्हणजे अद्वैत स्थितीत गेला तर त्याला त्या माश्याप्रमाणे त्यालाही कुठल्या प्रकारची क्षती होत नाही. म्हणजे तो सुद्धा सगळ्या सुखदुःख किंवा जी काही अनुकूल प्रतिकूल या दोन्ही बाबतीत त्याची भूमिका समभाव असते. आणि समभाव केव्हा असेल, जेव्हा अद्वैत स्थितीमध्ये असेल तेव्हा. म्हणून त्याने आत्मभाव आणि अनात्मभाव सांगितलंय. हे शब्द काय वापरले की आत्मभाव म्हणजे अद्वैत स्थिती आहे. ओके ओके ओके. आत्मतत्व हे मुळातून अद्वैत तत्व आहे. आणि मग त्या आत्मतत्वाशी तुम्ही एकरूप होता त्यावेळेस तुमचा कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. जो भेद आहे ना, भेदामुळे भीती आहे. भीती कशामुळे? भेदामुळे. तर म्हणजे जागृत अवस्था किंवा स्वप्नात सुद्धा आपल्याला काही रागद्वेष नसायला पाहिजे. फक्त आपण ज्याप्रमाणे निद्रेमध्ये तुम्ही निष्काम आणि अनासक्त असता आणि साम्य भाव असतो, आत्मभाव असतो, त्याचप्रमाणे तुम्ही जागृत आणि स्वप्नावस्थेमध्ये असायला पाहिजे. हा त्याच्यातला ऍडवाइस आहे. आपण काय करतो किंवा आता झोप झाली पूर्ण की उठल्यानंतर आपला द्वैतभाव सुरू होतो. करेक्ट. आणि म्हणून मी मागच्या काही प्रवचनामध्ये मी म्हटलं की जागृतीमध्ये जाणीव आहे आणि जाणीवेमध्ये काय कशाची जाणीव आहे तर अहंकाराची आहे. म्हणजे मी आहे ही जाणीव आहे, त्याला आपण जागृती म्हणतो. आणि स्वप्नामध्ये भ्रांती आहे, म्हणजे केवळ कल्पनेचा खेळ आहे. करेक्ट. म्हणजे स्वप्न हा भ्रांतीने युक्त आहे आणि जागृती अहंकाराने युक्त आहे. करेक्ट. बरोबर. आता स्वप्नाबद्दल निद्रेबद्दल सांगताना त्यावेळेस मी असं म्हटलं की निद्रा ही नेणीव आहे, म्हणजे जाणीव नाहीये. जाणीव जेव्हा नसते त्यावेळेस त्याचा एक महत्वाचाही भाग असा आहे की त्यावेळेस जीवभाव नसतो. जीव भावामध्ये जाणीव आहे
पण जीव भाव नसेल तर तो प्रकृतीच्या पासून संबंधाचा त्याचा विच्छेद होतो. प्रकृती संबंध विच्छेद होतो. प्रकृती संबंध विच्छेद हा आत्मभावात जातो. काय पण आपल्याला कशाचा काही आत्मज्ञान झालंय का नाही ह्याचीही जाणीव राहत नाही. म्हणजे आपल्याला काही कळालंय का नाही कळालंय हे सुद्धा ज्यावेळेस कळत नाही ना तर तेव्हा त्याला अज्ञान असं म्हणतात. ओके ओके. तिला धारणाच नाहीये ना. मुख्य म्हणजे का आत्मतत्व आत्मभावात सगळ्यात महत्वाचा भाव अद्वैत स्थितीमध्ये ती जी काही तुमची परम जाणीव त्याला म्हणते निश्चित साधी जाणीव नाहीये की त्यामध्ये सर्व काही भगवंताचे आहे. सर्व काही व्यवस्था महाराजांची आहे. ही जाणीव असणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. ओके ओके. म्हणून अद्वैत स्थितीमध्ये केवळ निद्राच नाही तर निद्रेमध्ये असलेल्या ज्या काही आपल्याला शून्यत्व जे आलेले आहे तर त्या शून्यत्वामध्ये सुद्धा भगवंताचीच लीला आहे. ओके ओके. मी नावाची काही वस्तू नाही. आहे ज्याला आहे असं शब्द वापरला तर तो आहे म्हणजेच परमेश्वर आणि नाही म्हणजेच प्रकृती. त्यामुळे मी आहे नावाचा जो काही शब्द आहे ना त्याचा मी वजा केला पाहिजे आणि आहे फक्त शब्द आहे. तर ते आहे हे स्पंदन राहिलं तर तुम्ही अद्वैत स्थितीमध्ये आहात. कळलं कळलं कळलं. एकदम सोपं करून सांगितलं. आशीर्वाद आहे खूप. चला ठीक आहे. पुढच्या रविवारी भेटूया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय.